शेवग्याची पाने आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यात प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न आणि व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात असतात. ही भाजी औषधी गुणधर्मामुळे जशी श्रेष्ठ आहे तशीच ती चवीला सुद्धा खूप उत्तम लागते. तर इथे मी काही शेवग्याची पाने घेतलेली आहेत. माझ्या घरासमोरच झाड आहे, त्याची जी पाने आहेत त्यातले आपल्याला शिरा घ्यायच्या नाहीत, फक्त पानंच घ्यायची आहेत. आता भाजीसाठी लागणारे आपल्याला मीठ, 2-3 हिरव्या मिरच्या, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि पोहे खाण्याचा 1.5 चमचा मुगाची डाळ, लसूण आणि हिरवी मिरची आपण थोडंसं आबडधोबड ठेचून घेऊयात. भाजीसाठी पॅन ठेवूयात. पॅनमध्ये फोडणीसाठी थोडंसं तेल टाकूयात. माझ्या आजी ही भाजी अगदी दर आठवड्याला एकदा तरी खायची. ती फक्त त्यावेळेस इतकंच म्हणायची की भाजी गुडघ्यांना खूप चांगली असते. थोडंसं तेलामध्ये आपण आता कांदाही थोडासा एक बारीक चिरलेला कांदा आपण यात घालून तो परतून घेऊयात. ती भाजी गुडघ्यांसाठी का चांगली असते ते आज आम्हाला कळते. थोडीशी आपण जे आबडधोबड वाटण केलं होतं मिरचीचं ते यामध्ये घातलेले ते सुद्धा आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यातच मुगाची डाळसुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मुगाची डाळ आणि शेवग्याची पानं दोन्ही एकत्र घालायचे. त्यामध्ये आता आपण आपल्या चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि भाजी छान अशी परतून घेणार आहोत. थोडंसं याच्यामध्ये आपण पाण्याचा हापका मारणार आहोत, कारण यात मुगाची डाळ पण आहे आणि थोडीशी पानं शिजण्यासाठी थोडंसं पाणी आपल्याला लागतं. म्हणून झाकण ठेवून एक 7-8 मिनटं याला शिजून द्यायचं आहे. भाजी आता शिजली आहे. थोडीशी अजून हिला परतून देऊयात. शेवग्याच्या पानांची भाजी हाडांसाठी खूप चांगली असते. त्यामुळे तुम्हाला जर अशी पानं कुठं उपलब्ध झाली तर तुम्ही नक्की ही भाजी करून बघा आणि खाऊन पहा.